कोल्हापूरच्या नांदणी मठातील हत्ती पुन्हा मठाकडे दिला जावा यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती, पण कोर्टाने निर्देश दिलेले होते की या सगळ्या प्रकरणाचा निर्णय जो आहे तो हाय पॉवर कमिटीकडे घेतला जाईल। आणि आता मठाच्या वतीने हाय पॉवर कमिटीकडे ते प्रकरण मेन्शन केलं गेलेलं आहे। मठाचे विश्वस्त आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी। तुम्ही ते प्रकरण नेमकं मेन्शन केलेलं आहे, तुमची मागणी काय आता मेन्शन करण्यामध्ये? आमची मागणी मूळ हेच आहे की जनभावना आणि तिथल्या सर्व स्थानिकांच्या भावना, देशभरातून झालेला आक्रोश या सगळ्याचं गांभीर्य ओळखून राज्य सरकारनं पुढाकार घेतला आणि त्याला वंतारानंही प्रतिसाद दिला आणि वंतारा, जिनसेन मठ, नांदणी आणि राज्य सरकारांच्या संयुक्तरित्या नांदणी मठाच्या जागेतच एक त्याचं शुश्रूषा केंद्र उभा करण्याचा निर्णय झाला आणि त्या पद्धतीनं परत सुप्रीम कोर्टाकडे आम्ही त्या संदर्भातली मागणी केली की आम्हाला या अशा संदर्भात एकत्रित आम्हाला हाय पॉवर कमिटीकडे जाण्याची परवानगी द्यावी। त्याही पद्धतीची परवानगी मिळाली आणि त्याचा पुढचा भाग म्हणून आज आम्ही नांदणी मठाच्या वतीनं यांच्या वंतारा आणि राज्य सरकार यांच्याबरोबर चर्चा करून आज आम्ही नांदणी मठाच्या वतीनं तिथं याचिका दाखल केली की तातडीनं याच्यामध्ये सुनावणी घ्यावी। उद्याच्या उद्या सुनावणी घेऊन आम्हाला नवरात्रीपूर्वी हत्ती नांदणी मठाकडं द्यावं ही आमची मागणी आज आम्ही हाय पॉवर कमिटीचे प्रमुख रिटायर जज व जस्टिस वर्मा साहेब यांच्याकडं आम्ही ते सुपूर्द केलेलं आहे। तुमची मागणी आहे की नवरात्र आता सुरू होते, गणपतीमध्ये देखील हत्ती तुम्हाला लागत होता पण तुम्हाला तो मिळालेला नव्हता, म्हणजे फक्त या 10 दिवसांच्या कालावधीसाठी तुम्हाला हत्ती पाहिजे ही प्रमुख मागणी का? नाही, आम्ही पूर्ण आता आमच्याकडे कार्यक्रम त्याच्यामध्ये हाय पॉवर कमिटीनं पूर्वी जे निकाल दिलेला आहे त्यामध्ये आम्हाला धार्मिक कार्यक्रमासाठी शॉर्ट पिरियडसाठी हत्ती मागणीचा अधिकार त्याच्यामध्ये ठेवला होता, पण आता मूळच कायमस्वरूपीच हत्ती नांदणीकडे शिफ्ट करण्याच्या दृष्टीनं सगळं मार्ग आता खुले झालेले आहेत। त्यामुळे तिथं वंताराबरोबर आमचे सातत्यानं मिटिंग चालू आहेत। अगदी कालच त्यांच्या काही लोकांच्यावर आमचं बोलणं झालेलं आहे आणि त्यांचं तिथं जे शुश्रूषा केंद्र उभा करण्याचा जो विषय आहे त्याला अंतिम टप्प्यात ते आलेला आहे। त्यालाही हाय पॉवर कमिटीची मान्यता घेणं हा विषय आहे। त्यामध्ये आज जी याचिका ठेवली होती की त्यांनी आम्हाला तिथं परवानगी द्यावी आणि ते तातडीनं आम्ही तिथं कामही चालू होणार आहे। त्यामुळं ज्या वेळेला एक महिन्याच्या मुदतीसाठी आमच्याकडं कार्यक्रम आता असल्यामुळं आम्ही त्यांना मागितले आणि ह्याच दरम्यान तिथं लगेच ह्याचं त्या केंद्राचंही म्हणजे काम चालू होणार आहे आणि एक महिनाभर संपेपर्यंत त्याचं बऱ्यापैकी काम संपेल आणि तिथं हत्तीची व्यवस्था करण्याची पूर्ण तयारी आम्ही केलेली आहे। म्हणजे उद्या जो तुम्ही समजा हाय पॉवर कमिटीला तुम्ही सांगितलेलं आहे की आम्हाला उद्याच्या उद्या तातडीनं सुनावणीची वेळ द्या अशी तुमचं मागणी आहे, समजेल ते नेमकं उद्याच्याला तुम्हाला वेळ देतात की नाही, पण उद्या तुमच्या युक्तिवादामध्ये हे प्रामुख्यानं मुद्दे असणार की म्हणजे हत्ती नवरात्रीसाठी तातडीनं द्या आणि जे सेंटर बांधणार त्या सेंटरची परवानगी द्या। हां, बरोबर। आणि हे दोन्ही गोष्टी आम्ही एकत्रितरित्या एकाच वेळेला करणार आहोत की जेणेकरून जो भावनेचा प्रश्न तयार झाला आहे की नाही त्याला कुठंतरी आता 2-2.5 महिने झाले ते सातत्यानं शिजत आहे आणि त्याला कुठंतरी वाट मोकळी करून देणं गरजेचं आहे। त्यामुळं राज्य सरकारसुद्धा यामध्ये अगदी म्हणजे वारफूटवर काम करत आहे आणि वंताराही करत आहे, त्यामुळे लवकर होईल असं आशा आहे। तुम्ही हाय पॉवर कमिटीकडे गेलेला आहेत, पण तुम्ही हे विसरू नका की त्याच हाय पॉवर कमिटीनं तुमचा हत्ती वनताराला किंवा नांदणी मठातनं बाहेर देण्याची मागणी केली, त्यामुळं आता पुन्हा अपेक्षा आहे कमिटीकडनं? त्याच्यामध्ये मूळ काय आहे, हत्ती पेटानं जे हाय पॉवर कमिटीकडे तक्रार केली त्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे होते की त्याच्या हत्तीच्या मेडिकल फॅसिलिटी संदर्भात होतं आणि त्याचं सोशलायझेशन असे 2-3 महत्त्वाचे मुद्दे होते की ते व्हायला पाहिजे असं। ॲक्च्युली त्याच्यापूर्वीसुद्धा तिथं कार्यक्रमामध्ये आता जानेवारीमध्येच ज्यावेळेला आमच्याकडे नांदणीला मोठा कार्यक्रम झाला 10 दिवसाचा, त्यावेळेला 4 हत्ती एकत्र होते, म्हणजे सोशलायझेशन होतच होतं, पण ते वेगळ्या पद्धतीनं हाय पॉवर कमिटीकडं मागच्या काळात मांडलं गेलं। चुकीच्या काही गोष्टी त्याचं दाखवण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यामुळं झालेला तो निर्णय होता। आता पूर्वीसुद्धा ते सगळं व्यवस्थितच होतं, आता पण ठीक आहे, अजून काही हाय पॉवर कमिटी आम्हाला त्याच्यात गाईडलाईन देईल त्याचं निश्चितपणानं तंतोतंत पालन आम्ही करू आणि त्याची व्यवस्था त्या पद्धतीने लावू। पण यावेळी तुमच्यासोबत राज्य सरकार असणार आहे, वनतारा असणार, हे तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे म्हणायची? निश्चितपणानं ह्या जनभावनेचा आदर राज्य सरकारनं केलेला आहे, वंतारानंही केलेला आहे। त्यामुळं मी मनापासून त्या दोन्ही यांचं धन्यवाद मानतो की त्यांच्या सहकार्याविना हत्ती परत येणं शक्य नव्हतं। त्यांनी दोघांनी सहकार्य करायची भूमिका घेतल्या, त्यामुळेच हत्ती नांदणीला परत येणार असा आम्हाला आशावाद आहे। शेवटचा प्रश्न विचारतो, वनतारा म्हणजे हत्ती तुमच्या हत्तींजित आहे माधुरी, त्या संदर्भात काही आढावा वगैरे घेत आहे का? माधुरीची तब्येत वगैरे कशी? होय, सातत्यानं ते लोक संपर्कात आहेत आमच्या आणि त्याच्यावर मुळातच कसं आहे, हत्तीला तसा दीर्घकालीन असा मोठा काय आजार होता हे जे दाखवलं जातं
आहे. मी आजही त्या मुद्द्यावर पूर्वीसुद्धा आम्ही म्हणत होतो की असं कोणत्याही पद्धतीचं नाही. शेवटी कसं आहे, आज मी आता तुमच्याशी बोलतोय, आता मी अगदी व्यवस्थित दिसतोय, पण माझं मेडिकल चेकअप जर केला, माझं MRI केला, माझी काही तपासण्या केला, ब्लड तपासण्या केला, तर निश्चित काही व्याधी त्यातनं निघू शकतात. म्हणजे काय मी आजारी आहे काय मग आजारी नाही आहे काय, असं दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे छोट्या मोठ्या पद्धतीनं माणूस ज्याच्यात जीव आहे त्याला आजारपण येऊ शकतोय. तशाच पद्धतीचा आजारपण माधुरीला आलेला असण्याची शक्यता आहे. त्याची आता दुरुस्ती झाली आहे. तुम्ही म्हणताय माधुरीला कुठला आजारपण नाही आहे किंवा काही गोष्टी नाही आहेत असं तुम्ही म्हणताय, पण परवा सुनावणीच्या वेळी आम्ही ऐकलं, कोर्टानं स्पष्टपणे सांगितलं की माधुरीची तब्येत ढासळलेली आहे. पेटाचाही तोच मुद्दा होता. एकीकडे कोर्ट तसं म्हणते आणि दुसरीकडे वनतारा माधुरीच्या हत्तीचे चांगले व्हिडिओ दाखवते की माधुरी किती खुश आहे. मी तुम्हाला आता याच्या आधी आम्हाला प्रेझेंटेशन करायचं माहीत नव्हतं. आम्ही ग्रामीण भागात राहणारी लोक आहे, आम्ही भाव जपणारी लोक आहोत. आम्हाला व्हिडिओज करायचे असते तर याच्या आधी माधुरीचेच एकदम चांगल्या त्याच्यापेक्षा चांगले व्हिडिओ करू शकलो असतो. ज्यावेळेला वनतारांना दाखवलं की तिला असं खायला घालतोय, त्या जंगलात सोडतोय, त्यावेळेला आम्ही मग व्हिडिओ टाकला की आमचं गवताचं 17 एकरचं कुरण त्या माधुरीसाठी ठेवलेलं होतं. तिथं माधुरी अगदी आनंदानं तुम्ही पाहिलं असेल की तिथं ती स्वतः चारा खात असताना, तिला पाहिजे ते वरण खात असताना, गवत खात असताना पहिला तिथं तुम्ही एक कुंड दाखवता वनतारामध्ये. पण आमच्याकडे अख्खी पंचगंगा नदी आहे. त्या नदीमध्ये याच्यापूर्वी ते सुद्धा व्हिडिओ आम्ही शेअर केलेत. आणि जर व्हिडिओ आमचे स्वामीजी जे तिथले आमचे मेन भट्टारक स्वामीजी आहेत की ज्यांचा खूप त्याचा लळा त्या हत्तीबरोबर आहे, त्यांनी ते स्वतःच्या हातातून चालवतात. मग इथं काय तिथं म्हणजे त्याला फळं चारणं असू देत, सगळ्या गोष्टी असू देत, त्याचं माधुरी हत्ती हे आमच्यासाठी एक प्राणी नसून ते आमच्या कुटुंबातील तिथल्या सर्व पंचकृषीतील नाही तर त्या जिल्ह्यातील कुटुंबाचं कुठले घटक म्हणून आम्ही सगळेजण त्याच्याकडे बघत होतो. त्यामुळं तेवढ्या भावना आमच्या जोडलेल्या आहेत. त्यामुळं आजारपणाबद्दल मी परत एकच गोष्ट सांगेन की काही त्याला असू शकतात, पण असं त्याला फारच काही हे होतं, अडचणीचं होतं असं काही नाही आहे. आता शेवटी आम्ही कायदा मांडणारी मंडळी आहोत. शेवटी कोर्टानं मेहरबान कोर्टाचा आदर करतो. कोर्टासमोर जे काही प्रेझेंटेशन केलं असेल त्या पद्धतीनं कोर्ट त्या वेळेला निर्णय दिला असेल, त्याचा आदर करून आम्ही पाठवलंही होतं. पण शेवटी जनता आणि सर्व जनक्षोभ उसळल्यानंतर ह्याचं सगळ्यांचंच एकत्रित लोकांच्या भावना लक्षात घेतल्यानंतर आज राज्य सरकारने वनतारा पॉझिटिव्ह झालेले, तर त्या दोघांचंही मी मनापासून आभार मानतो. अपेक्षा आहे नवरात्रीमध्ये माधुरी तुमच्याकडे परत निश्चितपणाने येईल. आम्ही काल येताना सुद्धा मी इकडे यायच्या वेळेला आमची माता चक्रेश्वरी देवी ज्याचे आराधना आम्ही करतोय, आदिनाथ तीर्थंकरांची यक्षिणी, तिथं आराधना आम्ही 9 दिवस करणार आहे. त्या देवीकडं आम्ही प्रार्थनाच करून आलो की माते तू घट बसत असतात या नवरात्रीमध्ये पूर्ण देशामध्ये देवींचं आराधना मोठ्या प्रमाणात केली जाते आणि देवी त्यांच्या मूळ स्थानी 9 दिवस एका ठिकाणी जागेवर स्थानबद्ध होऊन आराधना होत असत्या. तर माधुरी आमच्यासाठी देवीच आहे आणि ती माधुरी तिच्या मूळ स्थानी निश्चितपणे येईल असा आशा आहे. निश्चितच हे मठाचे विश्वस्त होते आणि त्यांनी भावना व्यक्त केल्यात किंवा त्यांनी आपलं मत सांगताना सांगितलेलं की हाय पॉवर कमिटी आमच्या जनभावनेचा विचार करेल आणि जनभावनेचा विचार करत असताना नवरात्रीमध्ये 9 दिवस तिच्या मूळ जागी माधवी हत्तीन परत येईल असा विश्वास देखील TV9 मराठीशी बोलताना मठाच्या विश्वासांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.